रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातून एक धक्कादायक वास्तव समोर येत आहे। दहिवली कोट गावातील कलिंगड उत्पादक शेतकरी यंदा मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे। आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती आणि वाढते तापमान यामुळे कलिंगड पिकावर दुहेरी फटका बसलाय। राजेंद्र शिंदे यांच्यासह अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर कलिंगडाची लागवड केली होती, मात्र तीव्र उष्णतेमुळे पिके करपून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले। शिवाय निर्यात बाजारपेठ ठप्प झाल्याने त्या मालाला योग्य दर मिळत नाहीये, त्यामुळे तोंडाशी आलेला घास हिरावल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे। माणगाव तालुक्यातील दहिवली गावातील एका महिला शेतकऱ्याने तब्बल 35 ते 40 लाख रुपये खर्च करून 25 एकर जमिनीवर कलिंगडची लागवड केली होती। चांगल्या उत्पादनाची अपेक्षा ठेवून मोठी गुंतवणूक करण्यात आली होती, मात्र यंदाच्या तीव्र उष्णतेमुळे आणि अखाती परिस्थिती परिणामीमुळे बाजारपेठेवर मोठा परिणाम झालाय। विशेषतः निर्यात बंद असल्याने कलिंगडला अपेक्षित दर मिळत नाही। नमस्कार, मी दहिवली कोंडवरून आशा राजेंद्र शिंदे, माझ्या मिस्टरांचं नाव राजेंद्र सादेव शिंदे। आम्ही कळिंगडीचा व्यवसाय करतो। आज 24-25 वर्ष झाली असतील हा लागवड करायला चालू केलेली। आता ह्या वर्षी पण आम्ही 25-30 एकरला कळिंगडी लागवड केली, पण ज्या वेळेस तोड चालू झाली ना त्यावेळेस आमचा माल उचलला गेला नाही म्हणजे युद्ध चालू झाला आणि त्यात उन्हाचा पण परिणाम, त्याच्याने सुप्रीत हा बाहेरगावी जाणारा माल आहे ना तो आमचा उचललाच गेला नाही, त्याच्यामुळे भरपूर नुकसानी झाली। मी जवळजवळ 40-45 लाख खर्च केला आणि आता मला 5-10 लाख रुपये पण भेटणार नाही अशी माझी अवस्था झाली। तर सरकारला विनंती आहे की थोडीफार आम्हाला मदत केली तर खूप बरं होईल, कारण माझा परिवार पण मोठा आहे, माझ्या मुलाबाळांना बघायला लागतं आणि ह्या शेतकऱ्यांना पण त्यांचं भाडं द्यायलाच लागतं। काही स्वतःची शेती नाही तर थोडाफार झाला नाही झाला असं होईल, मला सगळी भाड्याने करायला लागते। उत्पादन खर्च मोठा असताना बाजारात मिळणारा दर अत्यंत कमी असल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले, त्यामुळे शेतकरी वर्ग मोठ्या अडचणीत सापडलाय। मी दहिवली कोंड इथला आहे, तर आम्ही कलिंगड बऱ्यापैकी केला होता। 30 ते 35 एकरला कलिंगड केलं होतं। तोरणीच्या टायमाला युद्ध झालं, त्याच्यामुळे आमचा माल बाहेर उचललाच गेला नाही, त्यामुळे भरपूर नुकसानी झाली आमची। महिला शेतकऱ्यांचे अश्रू अनावर झाले असून शासनाने तातडीने पंचनामा करून आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे। हवामान बदल आणि आंतरराष्ट्रीय परिस्थितीचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत असल्याने आता सरकारकडून तातडीची मदत मिळते का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। एस्पेराटे न्यूज साठी कोकण विभागीय संपादक निलेश लोखंडे, महाड।